लालपरी लवंग हे गावरान इंदुरी धने आहेत। आमची सकाळची सुरुवात जी होते ती हळद पावडर पासून एकदम मसाला आहे। हळद पावडर आहे, ही एकदम नॅचरल आहे। ही सेलम हळद आहे। ही मिरची फक्त कलर देते तुम्ही हे मसाले वापरायला। नमस्कार, स्मिता ब्लॉग्स मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। प्रत्येक गृहिणीचा एक प्रश्न असतो, आपण जे स्वयंपाक बनवतो तेव्हा चव कशी येणार। तर आज तो तुमचा प्रश्न मी सोडवणार आहे। तर आपण आज भेटणार आहोत अक्षयाला। नमस्कार। नमस्कार। हे आपले कृषी मसाले आहेत। जसं आपलं स्लोगन इथे सांगतं तसं आईच्या हाताची चव। तर हर गृहिणीला आईच्या हाताची चवच लागते। आपण दरवेळेला ट्राय एंड एरर करतो, पण आईच्या हाताची चव भेटत नाही, कारण का मसाल्यांमध्ये ती चव नसते, बरोबर। पण आपले हे कृषी मसाले जे आहेत, हे इकडचे हे तुम्ही डंका बघू शकता, तुम्हाला आतमधनं प्रॉपरली दाखवली जाईल। तर या डंकेवरती आपण ही जे मसाले आहेत ते बनवतो। ह्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, पूर्णपणे नॅचरल सेफ विदाउट एनी एक्स्ट्रा कलर प्रिझर्वेटिव्ह शिवाय असलेले हे आपले मसाले आहेत। या तुम्हाला आतमधनं दाखवते। जसं मी सांगत होती, आता हे आपले अख्खे मसाले आहेत, जसं तुम्ही बघू शकता इथे, ठीक आहे। हे आपले सगळे अख्खे मसाले आहेत। हे लवंग जे आहे हे लालपरी लवंग आहे, हे नॉर्मल लवंग नाही आहे जसं आपल्याला बाजारामध्ये भेटतं। नंतर मग ही मिरी पण तुम्ही बघू शकता, बाजारामध्ये कशी सुकलेली मिरी असते, थोडी ग्रे झालेली असते, ही तुम्ही एकदम जेट ब्लॅक डार्क ब्लॅक मिरी बघू शकता। सो याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि प्रिझर्वेटिव्स बिलकुल नाही आहेत, ठीक आहे। नंतर मग ही जे सिनेमन आहे, हे पुंगळी सिनेमन आहे। ह्याचा आपण साल न काढता हे आपण अख्खी सिनेमन वापरतो, ठीक आहे। हिंग पण तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या क्वालिटीची हिंग आहे, ह्याच्यामध्ये काही मिलावट नाही आहे। जसं तुम्ही म्हणजे जिकडे आपण घालतो, फॉर एक्झाम्पल जर एक हिंग घालत असो, तिकडे चतकोर हिंगामध्ये पण तुमचं काम होतं, तेवढी स्ट्रॉंग हिंग आहे ही। असे हे सगळे मसाले आहेत, खसखस आहे, नंतर मग जायफळ आहे, बडीसोप आहे, असे सगळ्या प्रकारचे हे मसाले। या मसाल्यांनाच आपण बारीक करून जे आहे ते आपली मसाले बनवतो। जसे की तुम्ही हे धने बघू शकता, हे गावरान इंदुरी धने आहेत, ठीक आहे। पूर्णपणे सुकवलेले आणि पूर्णपणे चांगल्यापणे सुकवल्यामुळे ह्याचा वास खूप छान येतो आणि चवेला पण तेवढे छान असतात। नारळ आहे, सुकं खोबरं, ठीक आहे। याच्यामध्ये काही मिलावट नाही, तुम्ही बघू शकता। आणि ह्याचं तेल न काढल्यामुळे, तुम्हाला मसाल्यांमध्ये दाखवतेच तसं मी, याचं तेल न काढल्यामुळे ह्याच्यामध्ये जो तो पावडरपणा आहे तो नसून ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट जे आहे ते तुम्हाला तसंच भेटणार आहे। आपण पुढे बघूया। चला, हा आपला गोडा मसाला, त्याच्यामध्ये अख्खे मसाले, खोबरं आणि तेल, ठीक आहे। आता हा तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता, याच्यामध्ये ऑइल कंटेंट आपण बिलकुल काढलेला नाहीये, ह्याच्यामध्ये तेल तसंच आहे, त्यामुळे ह्याला चिकटपणा तुम्ही बघू शकता, पावडर सारखं नसून याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता कसं आहे, ठीक आहे। मालवणी मसाला आहे। मालवणी मसाल्यामध्ये हा मालवणची म्हणजे शान आहे। या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले येतात आणि मिरची हे खमंग भाजून पावडर केली जाते आणि नंतर हे विकलं जातं। ह्याची टेस्ट अतिशय अप्रतिम आहे, व्हेज नॉनव्हेज मध्ये हे खूप छान असतं। हा मसाला, हा लाल मसाला, यामध्ये मिरच्या आहेत, नंतर धने, जिरे, हिंग, बडीसोप आणि सुकं खोबरं असं सगळं मिक्स करून हा लाल मसाला बनवला जातो। त्याचा रंग जो येतो, लाल रंग येतो का भाजी? हो, ह्या कुठल्याही भाजीमध्ये घातला तरी ह्याचा कलर अतिशय सुंदर असा लाल। ह्याच्यापासून बनवली होते मी, कारण मागे यूज केलेला आहे। पावभाजीला किंवा कुठल्याही तुम्ही पुलावला वगैरे सुद्धा हा मसाला वापरू शकतो। हा सावजी मसाला, हा विदर्भाचा मसाला आहे, नागपुरी लोक हाच मसाला खातात, बरोबर। आणि हे सगळे गरम मसाले, मिरची पावडर, मिरची यामध्ये थोडी असते पण गरम मसाले जास्त प्रमाणात असतात, म्हणून याचा रंग जरा काळसर असतो, याची चव पण खूप छान असते। कोल्हापुरी मसाला, यामध्ये आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर वगैरे सगळं घातलं जातं, त्यामुळे हा एकदम चवीला अतिशय सुंदर असतो। व्हेज नॉनव्हेजला खूप छान लागतो हा मसाला, आणि अगदी थोडाही जरी घातला ना तरी ह्याला तेल सुटतं। बरं। तर हा कोल्हापूरमध्ये वगैरे जास्त बनवला जातो, पण आपल्याकडे मिसळ किंवा मिसळला जास्त वापरला जातो। नाशिकची मिसळ पण खूप चवदार होते ह्याची। खूपच सुंदर कलर याचा तर। काळा मसाला, हा नाशिकमध्येच बांधला जातो काळा मसाला। हे सगळ्या प्रकारच्या मिरच्या, म्हणजे 4 प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाले, नंतर यामध्ये खोबरंही असतं, खोबरं तीळ वगैरे घालून हा मसाला बनवला जातो। हा नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे, हा चवीला खूप छान असतो। त्यामध्ये सगळ्या उसळी म्हणा किंवा नॉनव्हेज व्हेज सगळा स्वयंपाक, सगळ्या ग्रेव्हीच्या भाज्या खूप छान होतात याच्यामध्ये। हा त्याचा कलर आहे। ही सेलम हळद आहे,
ही अतिशय म्हणजे चांगल्या प्रतीची हळद आहे. ही अगदी जखमेवर सुद्धा लावू शकता. लहान बाळांना जखम वगैरे झाली त्याच्यावर सुद्धा लावू शकता. ही रोज पिऊ शकता, जेवणात तर वापरू जसं आपण दूध हळद पितो रात्री. अगदी म्हणजे अगदी शेतातली हळद आहे. ते मिलावट नाहीये बरोबर. आणि आपण मीठ घालून कुठलेही आपले मसाले वाढवलेले नाहीये. त्यामध्ये असे छोटे छोटे खडे तुम्हाला दिसतील कारण जेणेकरून त्यामध्ये ऑइल आहे. थोडंसं जाडसर मसाला वाटतोय वाटतो, मला. हा, कारण त्यामध्ये ऑइल आहे ना त्यामध्ये. हा आपला खानदेशी मसाला, हा जळगावचा वगैरे प्रसिद्ध मसाला आहे. बरोबर. आणि ह्याची चटकदार चव अतिशय सुंदर असते. हा तिखट असतो थोडा कारण ह्यात गरम मसाले जास्त आहेत त्यामुळे अतिशय तिखट पण खूप सुंदर याची चव असते. व्हेजला नॉनव्हेजला दोन्हीला हा खूप खानदेशी मसाला. ही काश्मीरी बेडगी आणि काश्मीरी मिरची असं दोन्ही मिळून ह्या मिक्स केलेल्या आहेत. अच्छा. कारण बऱ्याच लोकांना कसं असतं की तिखट नको असतं. बरोबर. हा मीडियम तिखट वगैरे हवं असतं. मग अशा वेळेला काश्मीरी आणि बेडगी असेल तर ह्याची म्हणजे तिखट जास्त होत नाही, मीडियम तिखट मध्ये आणि कलर पण छान येतो. अच्छा. ह्याने तर्री कलर खूप छान होतो ह्या मिरची. हा कलर तो का. ही आपली बेडगी मिरची पावडर. ही सगळ्या स्वयंपाकामध्ये म्हणजे सगळ्याच मसाल्यांमध्ये बेडगी मिरची पावडर लागते. ही खूप प्रसिद्ध आहे बेडगी मिरची. सगळे जेवढे आपण मसाले करतो त्यामध्ये बेडगी मिरची पावडर आहे. ही चवीला पण छान असते, तर्रीदार आणि जाडसर असते. नंतर ही जिरा पावडर. ही खमंग जिरा म्हणजे छान भाजून अगदी ह्याची पावडर केली जाते. बरोबर. जिऱ्याची असा वास वगैरे बघा, अगदी म्हणजे असं देशी वास आहे. चवीला पण खूप छान आहे. ही आपली धने पावडर. आपले जे गावरान इंदुरी धने आहेत त्याची ही भाजून छान पावडर केली जाते. प्रत्येक स्वयंपाकामध्ये आपल्याला लागते. आता आपण थोड्या वेळापूर्वी धणे जे बघितले त्याचीच पावडर आपण ही बनवली. भाजून केली जाते. अच्छा. कोळी मसाला. आगरी कोळी मसाला थोडा तिखट असतो. कोळी लोक माशांना, चिकनला, मटनला हा मसाला वापरतात. बरोबर. तिखट असतो पण चवीला छान असतो. याला पण तर्री कलर वगैरे खूप छान येतो या मसाल्याला. बरोबर. आमचा एक जादुई मसाला. कारण मार्केटमध्ये मसाला आलेला आहे किचन किंग म्हणून. बरोबर. पण त्याचं हे वेगळं व्हेरिएशन आम्ही केलेलं आहे किचन क्वीन म्हणून. अच्छा. यामध्ये असे काही प्रकार आम्ही घातलेले आहे. सगळे घरगुतीच आहे पण अतिशय सुंदर. हा कुठल्याही भाजीमध्ये, पुलावमध्ये, वांगी भातामध्ये अगदी थोडासा तुम्ही पाव चमचा जरी घातला ना तरी स्वाद अतिशय सुंदर येतो. अरे वा. तर म्हणून याला जादुई लोकांनी नाव ठेवलेलं आहे जादुई मसाला. अरे वा. म्हणजे कसं प्रमाण पण त्याचं कमी लागतं का. हो कमी. अगदी वरून घालायचा. सगळा स्वयंपाक झाला ना भाजी वगैरे की वरून फक्त पाव चमचा थोडंसं घालायचं. अच्छा. वास पण छान येणार आणि चव पण छान. बरोबर. की आपण काश्मीरी म्हणजे बऱ्याच लोकांना ऍसिडिटीचा वगैरे कसला त्रास असतो. त्यांना अजिबातच तिखट चालत नाही. मग अशा वेळेला किंवा बरेचसे प्रकार जसं आपण बटर पनीर झालं किंवा कितीतरी प्रकार असे लाल फक्त बनवले जातात पण तिखट नसतात. मग ही मिरची फक्त कलर देते. ही मिरची अजिबात तिखटपणा देत नाही. मग त्यावेळेला ही मिरची वापरली जाते काश्मीर. तर ही बेडगी आणि संकेश्वरी. बेडगी संकेश्वरी म्हणजे ही मालवणमध्ये म्हणजे आमच्या कुडाळमध्ये किंवा मालवणमध्ये ही मिरची खाली जाते. बेडगी संकेश्वरी. ह्या दोन मिरच्या एकत्र गेल्या की तिखटपणा पण येतो, जाडसरपणा पण येतो, चव पण येते आणि स्वयंपाक अतिशय छान होतो. रंग पण येतो का भाजी. रंग पण येतो अतिशय सुंदर. त्यामुळे सगळ्या स्वयंपाकामध्ये आमच्या ही बेडगी आणि संकेश्वरी मिरची असते. चवीला पण छान आणि अतिशय उत्कृष्ट अशी. खूप छान प्रोडक्ट सगळे. आणि ह्या कुठल्याही मसाल्यामध्ये कुठलाही मसाला तुम्ही वापरला लवंगी मिरचीने ऍसिडिटी, अल्सर वगैरे हे प्रकार येतात. त्यामुळे आपल्या कुठल्याही मसाल्यांमध्ये लवंगी मिरचीचा वापर केलेला नाही. आपण आता भाजण्याची प्रोसेस करत आहोत. धने टाकले. आता धन्यानंतर त्यावर आता मिरची टाकली जाईल आणि खमंग भाजले जातील. त्यानंतर खडे मसाले टाकले जातील. आता धणे झाले. आता मिरच्या, या मिरच्या टाकल्या जातील. थोडंसं फक्त भाजलं जाणार, हे जास्त नाही भाजता येणार. आणि हे झालं की ह्याच्यावर नंतर खडे मसाले टाकायचे. एक ते 3 ते 4 मिनिटं फक्त हे भाजलं जाईल आणि ह्यानंतर खडे मसाले भाजले जातील. हे कोणतं मशीन आहे. हे कांडप मशीन आहे. यामध्ये सगळे मसाले आपले बारीक केले जातात. बारीक केले जातात. छान ह्यामध्ये बारीक होतात. हे बारीक झाल्यानंतर मग यातून खूपच छान आपण प्रोसेस बघू शकतो पूर्ण. आता ही मसाला तयार करण्याची प्रोसेस आहे पूर्ण. आपण जे भाजून आणलेली मिरची आणि धणे आहेत ते आता इकडं आपण कांडप मशीनद्वारे बारीक करण्याचं काम चालू आहे. कांडप यंत्रामध्ये बारीक केल्यानंतर या मशीनमध्ये
तो अजून मिक्स केला जातो मसाला, मग त्यामुळे अजून बारीक होतो आणि चांगला मिक्स होतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये चाळला जातो मसाला. ह्या मशीनमध्ये खोबरं वगैरे घालून चांगलं बारीक केलं जातं मसाला. नमस्कार. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव श्रुती. अच्छा. आपण क्रिस्पी मसाले किती वर्षापासून वापरताय? 2-2.5 वर्ष झाली मी वापरते क्रिस्पी मसाला. अच्छा. आणि कसं तुमचा अभिप्राय, तुम्ही आता आपले जे व्ह्युअर्स आहे त्यांना आपण काय सांगणार की क्रिस्पी मसाल्याबद्दल? उत्तम मसाला आहे ना. अच्छा. मी स्वतः वापरते सर्व हा. पदार्थामध्ये, नॉनव्हेज, व्हेज अच्छा. सगळ्या पदार्थांमध्ये तो वापरते मी मसाले. ते कोल्हापुरी मसाला चांगला आहे, मालवणी मसाला चांगला आहे, सावजी मसाला चांगला आहे, सगळ्या प्रकारचे मसाले. आणि पावभाजी आहे, सांबार मसाला आहे, उत्तम मसाले आहे. मी सगळ्या प्रकारचे ट्राय केले ह्यांचे मसाले, तर ते मला फार आवडले मसाले. तुम्ही स्वतः ट्राय करा, तुम्ही स्वतः घ्या आणि बघा बरोबर. कसं आहे ते बरोबर मसाले. बरोबर. मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः घेतला, तुम्हाला आवडले तर जास्त, म्हणजे तुम्हाला कळेल काय मसाले आहेत ते. वापरल्यावर मग टेस्ट कळेल सगळ्यांना आणि त्यांना त्याचा बेनिफिट पण कळतील की हो, प्रत्येक हो. मसाल्याचं आणि काय मेन महत्व म्हणजे ते आहे. ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामध्ये सगळं तेल म्हणजे मसाल्यांमधलं गरम मसाल्यामध्ये अजिबात काढलेलं नाही. त्यामुळे बरोबर. अतिशय सुंदर चव झालेली आहे मसाल्यांची. आणि पदार्थही एकदम रुचकर लागतात. म्हणजे हॉटेलमधले पदार्थ काहीच नाही, इतके हे पदार्थ छान लागतात ह्यांच्या मसाल्यांची. खूप छान, खूप छान. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार. आपण क्रिस्पी मसाल्याबद्दल थोडी माहिती द्या ना. हो, कृषी मसाले मागच्या 1.5-2 वर्षापासून आमच्या घरात वापर होतो. माझी मिसेस हे मसाले वापरते. अच्छा. आमची सकाळची सुरुवात जी होते बरोबर. ती हळद पावडर पासूनच होते. अरे वा. सकाळच्या कोमट पाण्यामधनं ते हळद पावडर मी घेतो बरोबर. आणि त्याचा चांगला खूप उपयोग होतोय आणि एकदम ऑर्गॅनिक आहे. आणि पूर्ण ऑर्गॅनिक आहे. अच्छा. तसंच आम्ही मालवणी असल्यामुळे मालवणी जे आम्ही मालवणी मसाल्याचा ते सार बनवतो, मच्छी सार, त्याचा एवढा स्वाद येतो आणि एवढं उत्कृष्ट होतं ते मालवणी मसाल्याचे ज्याला आम्ही सार म्हणतो, अच्छा. आमटी हा. बेसिकली, ती इतकी छान होते की पूर्वीचे जे आम्ही जे मसाले वापरते आता आम्ही बंद केले आणि आता आम्ही फक्त क्रिस्पी मसाले वापरतो. अरे वा. थँक्यू दादा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपण क्रिस्पी मसाले घेतले. हो, हा कोणता मसाला आहे? हा काळा मसाला आहे, अच्छा. कृषी मसाला. तुम्ही नेहमी वापरतात का? येस येस, मी अच्छा. 1-1.5 वर्षापासून मी कृषी मसाले युज करते. हम्म. माझ्या एका फ्रेंडने सजेस्ट केल्याप्रमाणे मी 1.5 वर्ष हा मसाला वापरते. बरोबर. आणि जिथून मी कृषी मसाले युज करायला घेते तिथून माझ्या घरात कुठलाही दुसरा मसाला अरे वा. आलेला नाही. कारण मी दुसरा कुठला मसाला युज केला तर माझी मुलं त्या घरात त्या मसाल्याचे पदार्थ खात नाहीत. खूपच छान गोष्ट आहे. कृषी म्हणजे मसाले इज टू गुड. खूप अच्छा. छान आहे हा मसाला. व्हेरी मच टेस्टेड अँड ट्रस्टेड असा हा मसाला आहे. तुम्ही नक्की वापरा, तुम्हालाही ह्याचे फायदे कळतील. कारण तो फुल्ली ऑर्गॅनिक मसाला आहे. त्याच्यात ऑइल कंटेंट्स तसे आहेत, कुठलेही आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत. त्याच्यामुळे हा मसाला तुम्हाला अतिशय आरोग्यदायी, ऍसिडिटी होणार नाही. प्लस तुम्हाला या मसाल्याने ते जास्त So तुम्ही- महत्त्वाचं आहे, कारण आता कारण आरोग्याच्या आजकाल दृष्टीने- बाकीचे हे मसाले वापरून जे तुम्हाला ऍसिडिटीचे वगैरे अल्सर आहे ते त्रास होतात, अच्छा. ते ह्या मसाल्याने तुम्हाला नक्कीच होणार नाही. सो मी 1-1.5 वर्ष वापरते, तुम्ही वापरून बघा, तुम्हालाही त्याचे फायदे कळतील. सो कधी येतंय तुम्ही हे मसाले वापरायला? या लवकर. नक्कीच. थँक्यू. नमस्कार, मी स्मिता. आपल्या क्रिस्पी मसाल्याबद्दल मी सांगणार आहे. हे मसाले एकदम घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत, जसं की लाल मसाला, काळा मसाला, तिखट सुद्धा आहे त्यांचं, आणि सेगम हळद सुद्धा आहे. जी सेगम हळद पावडर आहे ही एकदम नॅचरल आहे. खूप सुंदर अशी या मसाल्यांची टेस्ट आहे, जी मी स्वतः यूज करते. जवळजवळ 2-3 वर्षापासून मी हे मसाले वापरत आहे. खूप छान टेस्ट आहे. तर माझी असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा हे मसाले तुम्ही वापरावे. आणि मला असं म्हणावं असं वाटतं की थँक्स क्रिस्पी मसाले, की ज्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहत आहे आणि आमचं हॉटेलचा खर्च कमी झाला आहे. तर तुम्ही पण यूज करा. धन्यवाद. तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपले चॅनल स्मिता ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.